तर आपण बघतोय पिंपरीतल्या मोशी दुर्घटनेतला एक व्हिडिओ आता समोर आलाय आणि कर्मचारी आनंद इंगळे हे ढिगाऱ्याखाली अडकलेले होते। तब्बल 9 तास ते या ढिगाऱ्याखाली अडकलेले होते। 9 तास या ढिगाऱ्याखालून बाहेर येण्यासाठी जीवाच्या आकांताने ते धडपड करत होते आणि यावेळेला आपण वाचणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना शेवटचा सेल्फी पाठवलेला आहे। यानंतर काही वेळानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं। दरम्यान त्यांनी ढिगाऱ्याखाली असताना शेवटचा पाठवलेला सेल्फी न्यूज 18 मराठीच्या हाती लागलाय। मोशी दुर्घटनेकडे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी पाठ फिरवल्याचा आरोप आता नातेवाईकांकडून केला जातोय। पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी बचाव कार्याची माहिती घेतली, सूचना दिल्या, पण त्या दुर्घटनास्थळी आल्या नाहीत। मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन दुर्घटनेच्या दिवशी संध्याकाळी 8 ते मध्यरात्री 2 दरम्यान 2 वेळा येऊन गेले, तर स्थानिक खासदार अमोल कोल्हे एकदाही घटनास्थळी फिरकलेले नाहीयेत। भाजपाचे स्थानिक आमदार महेश लांडगे दुर्घटनेच्या दिवशी एकदा आलेत। महापौर रवी लांडगे दुर्घटना घडल्यावर काही वेळात एकदा आणि नंतर गिरीश महाजनांसोबत दुसऱ्यांदा आले, पण काल दिवसभर ते फिरकलेले नाहीयेत। मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगतापांनी एकदा पाहणी केलेली आहे, तर लाखो टन कचरा हटवण्यासाठी केवळ 3 पोकलेन मशीन वापरले जात आहेत। त्यामुळे नातेवाईकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान मोशी दुर्घटनेकडे मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। बघा, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री एकदाही दुर्घटनास्थळी आलेल्या नाहीत अशी तक्रार केली जाते। एवढी मोठी दुर्घटना घडली, यावेळेला दुर्घटनेच्या दिवशी 2 वेळेला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिलेली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री महाजन यांनी भेट दिली, मात्र खासदार अमोल कोल्हे हे एकदा सुद्धा या घटनास्थळी आलेले नाहीयेत। आमदार महेश लांडगे दुर्घटनेच्या दिवशी त्यांनी एकदा भेट दिलेली आहे। रवी लांडगे महापौर आहेत, त्यांनी 2 वेळेला भेट दिली आणि त्यानंतर पुन्हा न आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर खासदार श्रीरंग बारणे यांनी एकदा पाहणी केलेली आहे। शंकर जगताप हे आमदार आहेत, त्यांनी एकदा पाहणी केलेली आहे। माझ्यासोबत हे सगळे नातेवाईक आहेत, त्यांची चिंता वाढती आहे आणि त्यांना कोणतेही उत्तर दिलं जात नाही। रात्रभरापासून 2 रात्र झाले ते झोपलेले नाही आहेत। आपला व्यक्ती सुखरूप येईल असं या सगळ्यांना वाटतंय। प्रशासन मात्र यांना कोणतेही उत्तर देत नाही आहे आणि मशीनचे काम जे आहे ते व्यवस्थित चाललंय का? तुम्ही रात्रभरापासून पाहताय, काय उत्तर देत? 3 वाजता मशीन बंद केली, सगळे सगळे कामगार लोक झोपलेले होते, सगळं काम बंद होते असे। इथं मशीन अजून 1-2 मशीन वाढवायचं, अजिबात काम व्यवस्थित चालू नाही। माणूस तिथं फसलाय तर तिथं वाढवा, जे सामान माणसं लागतील माणसं वाढवा, ते क्रेन लागेल काय लागेल ते वाढवा, पण काढा ना आमच्या माणसाला बाहेर। तिथं आम्ही म्हणतो तर आहे तर काढा, तिथं लक्षच देत नाहीयेत। करतो थांबले सगळे, इकडे येऊ पण दिलं जात नाही। इकडे येऊ पण देईनात ते लोक। बरं नका येऊ दे बाबा, तुमच्या कामामध्ये अडथळा होत आहे तर तुम्ही इथं हे करून घ्या ना पूर्ण। आम्हाला काय आहे सर, आमचा माणूस तिथं भेटाय पाहिजे। आम्हाला वाटतंय अजून त्यांनी मशीन तिथं लावावा, म्हणून आमचं एवढंच आहे की ते म्हणतात की तिथं आता मशीन बसत नाही, एक चालू आहे। एका मशीनीने 2 मशीनीने होणार नाही, कारण 2-3 मशीनी लावल्या तर होऊन जाईल। तिसरा दिवस आम्ही आमच्या माणसाची वाट बघतोय, कधी आमचा माणूस असा आमच्या समोर दिसेल, आम्ही त्याला मिठीत घेऊ, कधी दिसेल माझे पप्पा आहेत तिथे त्यांनी का खाल्ली, पप्पा बसते। सगळं अतिशय विदारक आहे। कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचे पती आहेत। 3 दिवसांपासून हे सगळे हतबलतेने ही सगळी मंडळी जे वाट पाहत आहेत। रात्रभर तुम्ही होता येतं, तुमचा सख्खा भाऊ आहे। खरं तर दुःखाचा प्रसंग आहे, पण ज्या पद्धतीनं धीर मिळाला पाहिजे होता, ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं ते होताना दिसतंय का? काय हलगर्जीपणा इथं दिसतोय प्रशासनाचा? मी कालपासून बघतोय की कालच ॲक्च्युली काल परवा जी घटना घडली तर कालच त्यांच्या निदर्शनात यायला पाहिजे होतं की जर काम प्रगतीपथावर होत नाही तर इथं मशीन वाढवायला पाहिजे होतं। त्यांच्याकडे कंटिजन्सी प्लॅन पाहिजे होता, टेक्निकल भाषेत सांगायचं म्हटलं तर। कारण मशीन असो किंवा माणूस असो 12 तासाच्या वर काम करू शकत नाही, त्यांना कळायला पाहिजे होतं। जर त्यांनी 4 पोकलेन लावलेले आहेत तर दुसरे 4 पोकलेन अजून रेडी ठेवायला पाहिजे होते। संध्याकाळी 7ला हे पोकलेन खाली घेऊन टाकायचे ड्रायव्हर सहित, आणि ड्रायव्हर सहित दुसरे लोकलवरती सुरुवातीपासूनच हे थोडंसं हलगर्जीपणाचं हलगर्जीपणाचंच वाटतंय जरा।
त्यावेळेसच मशीन वाढवायला पाहिजे. त्याच वेळेस मशीन वाढवलं पाहिजे होतं, परवापासूनच त्यांनी करायला पाहिजे होतं. बरोबर काम एवढं मोठं डोंगरासारखा ढीग पडलेला आहे तो, आणि त्याच्यासाठी 2 आणि 4 प्रॉब्लेम काय होतंय? बरोबर. बरं, जे लोक इथले सांगतात की आमचा माणूस इकडे आहे तिकडे आहे, त्या दिशेने जर काम केलं तर माणूस लवकर सापडेल. जर सरळ डोंगर उचलत असेल तर कधी संपेल? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते अद्याप इथे आलेले नाही आहेत, किंवा जो या सगळ्या प्रकल्पाचा ठेकेदार आहे तो मागील 2 दिवसांपासून गायब आहे. त्यामुळं एकूणच या सगळ्या प्रकरणाकडे नक्की महाराष्ट्र शासन तरी संवेदनशीलपणे बघतं आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. पुढील प्रशांत गोविंद बाकडे, न्यूज 18 मराठी, मोशी, पिंपरी चिंचवड. येथे कचऱ्याचा ढिगामुळे कोसळून मिथेन वायूचं प्रमाण हे जास्त ऑक्सिजनची कोसळण्यात आहे, जी रेस्क्यू टीमसाठी सुद्धा ही एक दुर्घटना घडलेली आहे. धोकादायक परिस्थिती संदर्भामध्ये असताना आपल्या माध्यमातून बचाव कार्य. तर नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप केला जातोय. 2 दिवस उलटून गेले तरीसुद्धा अजूनही बचाव कार्य सुरू दिसतंय. मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा या इमारतीवरती कोसळला आणि यामध्ये अनेक जण अडकलेले होते. इथे कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत कोसळण्याची म्हणजे जी दुर्घटना घडलेली आहे, या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून अनेक बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या. नागरिकांनी ही अपेक्षाही व्यक्त केली. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे व्हिजिट देणं ही अपेक्षा देखील व्यक्त केली. परंतु मणक्याचं दुखणं बळावल्यामुळे काही दिवस प्रवासावर मर्यादा आहेत. पण या संपूर्ण दुर्घटनेचा मी सातत्यानं फॉलोअप घेतोय की एकूण 23 जण हे जे ढिगाऱ्याखाली अडकले होते त्यातल्या जवळपास 14-15 जणांची सुटका करण्यात आली. 14 जण सुरक्षित आहेत. 1 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे आणि आणखी 8 जण यामध्ये अडकलेले आहेत. यामध्ये खरं तर कॅन्टिलिव्हर टाईपने ही इमारत कोसळलेली असल्यामुळे हे 8 जण तळमजल्याकडे जिकडे पॅन्ट्री होती त्या ठिकाणी अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफने इमारतीच्या आजूबाजूचा कचरा दूर केलेला आहे. इमारतीच्या मागच्या बाजूने कट करून आत शिरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कालही स्निफर डॉग असतील, लाईव्ह डिटेक्टर मशीन असतील, हे करण्याचा प्रयत्न होता. बचाव कार्यामध्ये नक्कीच अडचण आहे, कारण या कचऱ्याच्या ढिगामुळे मिथेन वायूचं प्रमाण हे जास्त आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे आणि रेस्क्यू टीमसाठी सुद्धा ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. आणि असं असताना सातत्यानं हे बचाव कार्य सुरू आहे. हे 8 जण जे अडकलेले आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा मी प्रार्थना करतो. पण या निमित्तानं अनेक प्रश्न जे उभे राहतात, हे प्रश्न महत्वाचे हेच आहेत की जो कचऱ्याचा डोंगर होता, ज्याला परमिसिबल लिमिट आपण म्हणतो ती 25 मीटरची आहे, असं असताना हा 30-35 मीटरपेक्षाही जास्त उंचीचा कचऱ्याचा डोंगर होता का, या संदर्भातला धोका माननीय आयुक्तांनी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. मग अशा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना ही प्रशासनाला होती का? याचबरोबरीनं महापालिकेचे जे शहर अभियंता आहेत, जे पर्यावरण विभाग बघतात, यांची नैतिक जबाबदारी निश्चित ही होणं गरजेचं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सदर अधिकाऱ्यांवर हा व्हायलाच हवा, कारण या कचरा प्रकल्पासंदर्भात एमपीसीबीने वारंवार सूचना देऊन सुद्धा पालिकेनं नेमकी काय कारवाई केली हा मुद्दा या निमित्तानं येतो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडकरांचे टॅक्सचे शेकडो हजारो कोटी रुपये बायोमायनिंगच्या प्रकल्पावर खर्च केलेले असतात.